हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग स्कीम्सबद्दल बोलणार आहे. त्याचे आपल्याला कंपाऊंडिंग बेनिफिट सकट कसे कन्फर्म रिटर्न्स मिळतात ते डिस्कस करणार आहे. कृपया पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. थँक्यू. हॅलो, मी श्रुती. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी खूप इम्पॉर्टंट विषयावर बोलणार आहे आणि तो म्हणजे पैसा. ओके, पैशाला पैसा जोडला की पैसा वाढतो, तो टिकतो, असं सगळेजण आपण म्हणतो आणि ते खरंही आहे. आपण सगळेजणच आपापल्या परीने पैसे कमवतो, ते इन्व्हेस्ट करतो, खर्च करतो प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे आणि प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे आपण कमवतो पैसे. पण ते खर्च कसं नियंत्रणात करायचे ते आपल्या हातात असतं. आता ते नियंत्रणात कसे राहणार? तुमचे पैसे आले तुमच्याकडे, तुम्ही जे तुमच्या मेहनतीने कष्टाने जे कमावलेले आहेत ते, आणि ते सेव्हिंगमध्ये ठेवून दिले, तर त्याचा बॅलन्स तुम्हाला सतत दिसत राहणार. करेक्ट? आता ते दिसायला नको. पैसा आपल्याकडे आहे, चला खर्च करा, असं एक आपला आपल्याकडे पैसे आहेत हे जेव्हा आपल्याला समजतं ते आपला एक ॲटिट्यूड असतो की नाही, खर्च केले तरी काही हरकत नाही, एवढे खर्च केले की एवढे माझ्याकडे उरतात, असं आपलं गणित असतं. तसं नाही झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तर ती इन्व्हेस्टमेंट कुठे आहे? तर पैसे वाढले पण पाहिजे आणि आपल्याला रात्रीची शांत झोप पण लागली पाहिजे. करेक्ट? मग त्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेलं आहे इंडिया पोस्ट. इंडिया पोस्टच्या एक स्कीम्स एवढ्या भारी आहेत आणि एवढ्या छान आहेत ना की आपलं कॉर्पस पण त्याच्यामुळे मेंटेन होतं. पुढे जर मला फ्युचरिस्टिक गोल्स असतील तर आपलं कॉर्पस मेंटेन होणारच आहे, शुअर आहे, कारण गव्हर्नमेंटची स्कीम आहे. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला या स्कीम्सबद्दल सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण एक स्कीम बघणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ती म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, PPF, जी 15 वर्षांसाठी त्याचं मॅच्युरिटी असते, विच कॅन बी एक्सटेंडेबल अप टू 5 years मोर, म्हणजे 20 वर्ष. जर तुम्ही 15व्या वर्षात सांगितलं त्यांना प्रॉपर लेटर वगैरे देऊन, फॉर्म वगैरे भरून की मला 5 वर्षाचं एक्सटेन्शन पाहिजे, तर तेही तिथे मिळतं. प्लस त्याचा दुसरा बेनिफिट असा आहे की तुम्हाला 1.5 लाखाचं 1,50,000 पर्यंतचं सेक्शन 80C मध्ये टॅक्सचं एक्झेम्पशन आहे त्याच्यात. ओके, टॅक्सचे बेनिफिट मिळतात आणि त्याच्यावर लोनही काढू शकता PPFवर एका पर्टिक्युलर पिरियड नंतर, 2-3 वर्ष झाल्यानंतर. ते बघा तुम्ही, पण त्याच्यावर लोनही मिळतं PPFच्या स्कीमवर. सपोज तुम्ही PPFमध्ये, आणि ॲन्युअल कंपाऊंडिंग आहे. ओके, ॲन्युअल कंपाऊंडिंगचे बेनिफिट ते वेगळे मिळतातच. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 7.1%. सपोज तुम्ही दर महिन्याला 5-5 हजार रुपये मेंटेन केले तिथे इन्व्हेस्टमेंट म्हणून, म्हणजे तुम्ही वर्षाला किती गुंतवले? 60,000 गुंतवले. 60,000 तुम्ही दर वर्षाला असे 20 वर्ष, असे 15 वर्ष, पहिला आपण 15 वर्षांचं डिस्कस करूया. 15 वर्ष आपण 60 हजार रुपये गुंतवले, तर त्याचे तुम्हाला बेनिफिट्स किती मिळतात त्याचा फॉर्म्युला मी तिथे देणार आहे स्क्रीनवर, आणि आपण तो काढू शकतो. अप्रॉक्सिमेटली आपल्याला 16,27,000 रुपये मिळतात. ओके, जर तुम्ही महिन्याला 5-5 हजार रुपये तिथे गुंतवले तर. 16 लाख छोटी अमाऊंट नाही आहे 15 वर्षात आपल्याला मिळणारी. ओके, असं. आणि जर तुम्ही 1.5 लाख रुपये वर्षाला तिथे मॅनेज केलात तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 39,000 ते 40,000पर्यंत पैसे मिळतात 15व्या वर्षाला. सपोज आपल्याला रिटायर व्हायचं आहे काही वर्षांनी, मला 40 वर्षच काम करायचं किंवा 50 वर्षच काम करायचं, असे कोणाचे फ्युचरिस्टिक गोल्स असतील त्यांना हे बेनिफिशियल आहे की तुम्ही इकडून 40 लाख रुपये नक्कीच 15 वर्षात कलेक्ट करू शकता. समजलं? तसं एक आहे. PPF ही सॅलरीड पीपलसाठी पण आहे, कोणी रिटायर्ड असेल त्यांच्यासाठी पण आहेच आहे. सगळ्यांनाच असे बेनिफिट्स मिळणार आहेत. ही एक स्कीम झाली. सेकंड आपण डिस्कस करणार मंथली इन्कम स्कीम. तर सॅलरीड पीपल म्हणतील की मंथली इन्कम स्कीम आम्हाला कशाला पाहिजे, आम्ही तर पैसे कमवतोय. नाही, मंथली इन्कम स्कीमचे पण वेगळे फायदे आहेत. तर तुम्ही 9 लाख मॅनेज करताय इन्व्हेस्टमेंटचे, सिंगल होल्डरसाठी 9 लाख आहे,
आणि जर जॉईंट असेल तर 15 लाखपर्यंतचं आपण इन्व्हेस्टमेंट इथे करू शकतो. सो आपल्याला कॉर्पस मेंटेन करायचे रिटायरमेंटसाठी, तर 40 लाख इज नॉट इनफ. सपोज PPF आपण तेवढे टाकले, तेवढे आपण इन्व्हेस्ट करतोय आणि एवढ्या वर्षांनी आपल्याला एवढे पैसे हवेत. सो तेवढे इनफ आहेत का? नाही, कारण इन्फ्लेशन वाढतच राहणार आहे. आपल्याला त्यानुसार आपल्याला कॉर्पस मेंटेन करायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला MISचा एक ऑप्शन आहे. MISमध्ये तुम्ही 9 लाख जरी मेंटेन केले, लमसम आपण तिथे इन्व्हेस्ट केले 9 लाख, तर तुम्हाला 5 वर्षांनी त्याचे किती पैसे मिळत आहेत? 9 लाखवर तुम्हाला 3,33,000 मिळत आहेत, जर 7.4चा इंटरेस्ट आहे. ओके, आणि तिथे सिम्पल इंटरेस्टने कॅल्क्युलेट होणार आहे, कारण मंथली इन्कम आपल्याला मिळत आहे. 5,550 तुम्हाला मंथली हातात मिळणार आहे. तर 5,550 इंटू 60 किती होत आहेत? 3,33,000. 3,33,000 जर मिळत आहेत. आता हेच तुम्ही घ्यायचे नाहीत हे पैसे, 5,550. हे 5,550 दर महिन्याला तुम्ही RD मध्ये शिफ्ट करा. सो RD मध्ये तुम्हाला किती? 6.7चा इंटरेस्ट मिळणार. सो तिथे तुम्ही इंटरेस्ट घेतला 9 लाखवर, किती? 7.4%. इथे तुम्ही तेच पैसे RD मध्ये हलवताय. सो त्याचा इंटरेस्ट ऑन इंटरेस्टमध्ये तुम्ही ते इन्व्हेस्ट करताय, म्हणजे तुम्ही पैशाला पैसा जोडून पैसा वाढवताय. अशा रीतीने आपण 5 वर्षात 3,90,000 रुपये तिथे कमवू शकतो. असे म्हणजे 3,33,000 वर अजून RD मध्ये पण पैसे आपण इन्व्हेस्ट केले, तर तिथे पण 60,000 पर्यंतचा आपल्याला इंटरेस्ट मिळून आपल्या हातात 3,90,000 इतके येतील. जर तुम्ही 15 लाख टाकले तर त्याचे अजून बेनिफिट्स आहेत, तेही तुम्हाला तिथे मिळत आहेत. सो या स्कीम्स खूप बेनिफिशियल आहेत. पूर्ण विचार करून आपण तिथे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आहेत म्युच्युअल फंडचे पण ऑप्शन्स आहेत, SIPचे पण ऑप्शन्स आहेत, पण तिथे तुमचं कॉर्पस तेवढं मेंटेन होईल की नाही ते माहीत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याकडे फ्युचरिस्टिक प्लॅन आहे, पण तेवढीच व्हॅल्यू मिळणार की नाही हे कन्फर्म नाही आहे. म्हणून मी ह्या पॉलिसीज आत्ता डिस्कस करते की PPF हे तरुणांनी पण लक्ष द्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे त्यांच्यासाठी. तुम्ही करा इन्व्हेस्टमेंट. सपोज तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील, तर त्यातले 60,000 रुपये आपण कन्फर्म जिथे मिळणार आहे ना आपल्या कॉर्पस मेंटेन होणार तिथे घाला, आणि बाकीचे 40,000 आहेत ते 60,000 रुपये इकडे आणि 40,000 रुपये SIP, स्टॉक ट्रेडिंग या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करा. पण बिग चंक ऑफ मनी तुम्ही फिक्समध्ये, जिथे आपल्याला फिक्स माहिती आहे किती आपल्याकडे पैसे येणार आहेत फ्युचरमध्ये, तिथे इन्व्हेस्ट करा असं म्हणते. सो आता पुढचं आपल्याला डिस्कस करायची आहे ती सिनियर सिटीजन पॉलिसी. ती तर बापरे, ती तर मस्तच आहे. म्हणजे तिथे जर मी 18 लाख जरी घातले, 18,50,000 रुपये, तरी मला क्वार्टरली तिथे 46,000 रुपयाचा फायदा मिळतो. त्याचा पण मी फॉर्म्युला देते. सिनियर सिटीजनसाठी बेनिफिशियल आहे त्या MIS आणि ही सिनियर सिटीजन स्कीम. त्याच्यामध्ये कसं त्यांच्या हातात पैसा राहणं गरजेचं आहे. त्यांचं सिनियर सिटीजन्सला औषध गोळ्या भरपूर लागतात, त्यांच्या औषधांचा खर्चच जास्त असतो, बिलं असतात घराची, त्यांना कोणाच्या समोर हात नसतात पसरायचे. सो त्यांच्यासाठी या दोन्ही स्कीम ज्या आहेत ना, सिनियर सिटीजन स्कीम्स आणि MIS, मस्त स्कीम आहेत त्या. सो मला सिनियर सिटीजन जास्त अपील करते, कारण सिनियर सिटीजनकडे रिटायरमेंटचे पैसे असतात. सो दे कॅन इन्व्हेस्ट अप टू 30 lakhs देअर इन सिनियर सिटीजन स्कीम्स, आणि त्याच्यामध्ये त्यांना चांगला एक 3 महिन्यांनी चांगले पैसे हातात येतात. 8.2%च्या जर आपण कॅल्क्युलेट केले तर असं. इथं सिनियर सिटीजन पण झालं, आणि RD, MIS आणि PPF ह्या ज्या आहेत ना, इथे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. टर्म डिपॉझिट इट्स ओके, टर्म डिपॉझिटमध्ये एवढं काही मला वाटत नाही ते डिस्कस करण्यासारखं आहे असं. पण MIS ने RD, MIS RD ती लोक तुम्हाला सांगणार पण, पोस्टामध्ये आपण गेलो ना की माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मला इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि मला वाढवायचे. आणखीन एक आहे ते म्हणजे KVP. KVP इज द मोस्ट ब्युटिफुल स्कीम टू क्रिएट कॉर्पस आउट ऑफ दिस. ओके, तुमचे 9 वर्ष 7 महिने, 9 वर्ष 7 महिन्यात तुमचे डबल होतात. याच्या आधी होती काही स्कीम्स, लवकर व्हायचे काही डबल पैसे, पण आत्ता ते नाही. सपोज मला
40 लाख हवेत. मला रिटायर व्हायचे आफ्टर सम पिरियड. सपोज मी आत्ता 30व्या वर्षात काम करते किंवा कोणी करते, 30 वर्षाची आहे आणि 50 वर्षांनी मला रिटायरमेंट घ्यायची आणि मला एवढं पैसे मला कॉर्पस मला मेंटेन करायचे. त्यासाठी मी काय करणार, मला आता 40 लाख तिथे KVP मध्ये मला क्रिएट करायचे, पण मी आता इन्व्हेस्ट कसे करणार. तर मला दर वर्षाला जर मी 1 लाख रुपये दर वर्षाला 20 वर्ष, आधीचे 10 वर्ष मी 1 लाख दर वर्षाला तिथे इन्व्हेस्ट करते सपोज, तर मी तिथे इंटरेस्ट घेते. मेंटेन तर करावं लागणार. तुम्हाला जर गोल्स असतील तर तुम्हाला तुमचं सेव्हिंग्स वाढवावं लागणार. जर तुम्हाला पर्टिक्युलर कॉर्पस हवी असेल तर दर वर्षाला जर मी 1 लाख रुपये टाकले तर मला 11व्या वर्षाला 2 लाख मिळणार, 12व्या वर्षाला 2 लाख मिळणार, 13व्या वर्षाला 2 लाख मिळणार. ओके, असं मी हे सांगते. जर 2 लाख रुपये टाकले तर तुम्हाला दर वर्षाला 2 लाख रुपये तुम्ही सेव्ह करू शकता, तिथे KVP मध्ये टाकू शकता, इन्व्हेस्ट करू शकता. तर चांगलंच आहे. मग 11व्या वर्षीच तुम्हाला 4 लाख मिळतील, 12व्या वर्षी 4 लाख मिळतील, 13व्या वर्षी 4 लाख मिळतील. असे तुमचे जे तुम्हाला कॉर्पस मेंटेन करायचे ते तुमचे होत जाणार आहेत. तेही तुम्ही रिइन्व्हेस्ट करू शकता पैसे 4 लाख जे तुम्हाला मिळतात. पण नाही, काही जणांना ते शक्य होणार नाही. म्हणून तुम्हाला जर 40 लाखाचं 20 वर्षांनी पैसे हवे तर तुम्ही कसं करणार, KVP मध्ये असे करणार. तुम्ही दर वर्षाला 1 लाख मेंटेन करा इन्व्हेस्ट करण्यासाठी. सपोज मी सांगितलंच आहे तसं तुम्हाला 1 लाख. मग 10व्या वर्षी 11व्या वर्षी तुम्हाला पैसे मिळत जाणार. सो तो 11 वर्षी जेव्हा तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार, ते 2 लाख रुपये परत तुम्ही KVP मध्ये टाका. म्हणजे तुम्हाला 21व्या वर्षी पैसे मिळणार आहेत 4 लाख रुपये, 22व्या वर्षी 4 लाख, असे 20 वर्ष जर तुम्ही 1 लाख रुपये मेंटेन केले की तुम्हाला नंतर तुमचे पैसे मिळत राहणार आहेत. जे तुम्ही इन्व्हेस्ट केले तेच मिळणार आहेत आणि 30व्या वर्षी पण तुम्हाला 4 लाख मिळणार आहेत, प्लस त्याच्यावर काही इंटरेस्ट पण मिळेलच असं. सो हे काही ऑप्शन्स मी डिस्कस केले आहेत, त्याच्यावर नक्की विचार करा. थँक्यू. Do like, share and subscribe.